की खरं तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे, जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. मी मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा करतो. फक्त तुमच्याकडे बदनामी केली. डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु त्यांनी जी आता जी घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही. जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. काय बोलायचं? जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला वास्तवात उतरवावं लागेल. आणि त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीपासून, म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना 2019च्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की खरं तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे. त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास 2019च्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला, तोलामोलानं जपला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली. इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला. असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. कारण आपण सगळ्यांनी, राजाभाऊ आपण असाल, सुरेश भाऊ आपण असाल, आपण सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली, मी मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा करतो. कारण जेव्हा हेतू एक महत्वाचा असतो त्या हेतूकडे जात असणारे मार्ग वेगवेगळे असतात. पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचाच आमदार आता आंबेगाव तालुक्यात होणार हा निर्धार आपण व्यक्त केलात, त्यामुळे मी पुन्हा तेच सांगतोय, मजबूत पंजात मशाल प्रज्वलित करून तुतारी फुंकायची ही केवळ एका नाही अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला या पद्धतीने महाविकास आघाडीला पुढे जायचं. आणि त्यासाठी खरं तर तुम्हा सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करायला हवं. कारण परवा कोणीतरी एक बैठक झाली असं मला काही पत्रकार बांधवांनी सांगितलं, एक रुदालीचा सामुदायिक काहीतरी कार्यक्रम होता. कसं असतं, प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी आपापल्या नेत्यासाठी कायम प्रयत्नरत असतो. म्हणजे मगाशी मिरवणुकीमध्ये अचानक गाणं लागलं, नायक नाही खलनायक है मैं. आणि तेव्हा मला खरोखर प्रश्न पडला. मी चेअरमन साहेबांना म्हटलं की वर्षानुवर्ष जिथं व्यक्तिपूजेची सवय झालेली असते त्या व्यक्तिपूजा करणाऱ्या अनेकांना कदाचित आम्ही खलनायक वाटू शकतो. पण या निवडणुकीसाठी मला तुमचं कौतुक यासाठी करायचं आहे की व्यक्तिपूजा सोडून तत्वांना महत्व द्यायचं का, मूल्यांना महत्व द्यायचं का, निष्ठेला महत्व द्यायचं का, हे ठरवणारी ही निवडणूक होती. आणि या आंबेगाव विधानसभा मतदारसंघानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, यांच्या प्रती असलेल्या निष्ठेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला अभिवादन करतो. काही जणांनी प्रश्न विचारले आणि खरोखर याचं मला मनापासून अप्रूप वाटलं की 7 टर्म नंतर ज्यांच्या 7 टर्म झाल्यात असे पहिल्याच टर्मच्या व्यक्तीला प्रश्न विचारतात. याचं मला मनापासून खरं तर अप्रूप वाटलं. आणि हे अप्रूप वाटत असताना अनेक प्रश्न मनात आले. कारण मी अकारण उत्तर देण्यापेक्षा महत्वाची गोष्ट समोर ही ठेवावी वाटते. कारण या पद्धतीनं समोर जात असताना जो औद्योगिक द्रुतगती मार्ग समोर येतोय
हा औद्योगिक द्रुतगती मार्ग समोर जात असताना या संदर्भामध्ये खरं तर या मार्गाची मागणी नेमकी कोणी केली होती हा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे। या मार्गाची मागणी होत असताना त्याचबरोबरीनं ही मागणी होत असताना राज्याच्या मंत्र्यांना याची पुरेपूर कल्पना होती का याची माहिती असणं गरजेचं आहे। यामध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात जे प्रश्न विचारण्यात आले हे रेल्वेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये कॅबिनेट अप्रूव्हलला ही गोष्ट असताना हा नक्की कोणी घाट घातलाय ज्यांना हा औद्योगिक महामार्ग करायचा आणि त्यामध्ये जी बागायती शेती जाणार आहे या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळणार का हा महत्वाचा प्रश्न आहे। त्या पलीकडचा महत्वाचा प्रश्न हा उरतो की ज्याला ऍक्सेस कंट्रोल रोड म्हणतो त्या पद्धतीचा हा मार्ग होणार आहे आणि हा ऍक्सेस कंट्रोल रोड होत असताना यामध्ये जसा पुणे नाशिक एक्सप्रेसवे झाला त्या पद्धतीने हा पुणे नाशिक एक्सप्रेसवे झाल्यानंतर त्यातल्या गावांचा नेमका काय फायदा झाला हा महत्वाचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न खरं तर 7 टर्म असलेल्या मंत्री महोदयांनी याची उत्तरं सर्वसामान्य जनतेला द्यायला पाहिजे। पण हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आणखी विचारता येतील। आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला जो पाठिंबा दिला आणि यामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिक बांधवांचं मनापासून कौतुक आभार यासाठी आहे की याशिवाय जो लढा उभा राहिला हा लढा कधीही उभा राहिला नसता आणि या पद्धतीने प्रत्येक शिवसैनिकाचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो। प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून ऋण व्यक्त करतो। किसान सभा असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल आम आदमी पक्ष असेल सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वसामान्य जनतेनं माननीय उद्धव साहेब ठाकरेंना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जी साथ दिली याच पद्धतीनं महाविकास आघाडीला यापुढील काळातही आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय। तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय भवानी शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। फक्त तुमच्याकडे बघून आमची बदनामी केली बैलगाडा घाटाचा किस्सा बोले साहेब प्रचाराचं गाव आहे तुमच्या काउंटिंग एजंटच्या ऐवजी मला अपक्षाचं काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश भाऊ आला नाही बघा काउंटिंगला हे चांगलं नाही। तुमच्यासाठी गप्प राहिला म्हणजे कोणाला देऊ आम्ही त्या माणसाचं काम करणार नाही। शिवसैनिक आम्ही अंतर्गत वाद दाखवले ना आमच्या किती ठिकाणी अपमान झाला तरी आम्ही तो दाखवला शिवसैनिकांनी काम केला शिवसैनिकांनी उठवलं आम्हाला आम्ही उठवत नव्हतो डॉक्टर साहेब खाली बसले तो काय मत मला माहिती नाही पुढे समोर असायचे ज्यांनी काही काम नाही केलं फ्रंटला फोटो जो करतो त्याला त्रास शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती। या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी 2019ला विधानसभा लढवली 60,000 मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं। आता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला 93,000 मतदान झालं आणि या 93,000 मतदानामध्ये
राजाभाऊंना विधानसभेला 60,000 मतदान पडलेलं होतं. 93,000तून 60,000 जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान 33,000. त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये 33,000 मध्ये आहेत आणि जवळपास 60,000 मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे. त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा. या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे. तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली. पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत. निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले. त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते, त्यांना कार्यकर्ते ज्यावेळेस सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही. त्यांचे तुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे, ते त्यांच्या घोषणा द्यायचे, बाकीचे ते निकमांची घोषणा द्यायचे. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं. शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं. पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं. काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली. डॉक्टरांनी देखील आम्हाला एक मिनिट पक्षप्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा, ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपल्या जागा घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही आग्रही राहा. आणि असं असताना या डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु त्यांनी जी आता जी घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही, आम्हाला ते मान्य नाही. या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार. डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपली विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल पटलेली नाही, त्यामुळे हे मान्य देखील नाही. यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला. या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय. मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती. हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे. आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे. केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपी मला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी, याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता, परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो. हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला त्याची खात्री पटेल. आणि मी आपल्या समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील, जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे. या संदर्भातली जी ही महाविकास आघाडीचा मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील
तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य आहे. देवदत्त निकमांची उमेदवारी तुम्ही जी आता घोषणा केली ती confirm अहो, नाही. ही उमेदवारी नाही, ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली उद्या जर आणि सुरेश या पवारांच्या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना डिक्लेअर झाली तर खासदार म्हणून मतदारसंघात 100% महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे 100% जो कोणी उमेदवार असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे. जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील, या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील आहोत. त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही. मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो. आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली, अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो. हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झालाय हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे, याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या कार्यकर्त्यांशी तुम्ही आता चर्चा करून मनोमिलन करणार का पुन्हा हे बघा, मतदारसंघात आम्ही काम करण्यासाठी? याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊंसारखा कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे. याची मला कल्पना आहे. जी गोष्ट आहे, खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे, पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे, कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता. परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो, मध्ये जो एक पॉज गेला, अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला, यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय. आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह करू.